Hello student, welcome back in the 6th lecture of oscillation. Here in this lecture, we'll see the graphical representation. Graphical representation of SHM. Number 1, if the particle starts from mean position. इथे आपल्याला दोन प्रकारे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. एक म्हणजे इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन आणि दुसरं इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. इन मीन पोझिशन, इफ द पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम मीन पोझिशन, we know that the displacement of a particle, the equation of displacement of a particle x equals to a sin omega t. हे बघितलं होतं आपण. आता आपल्याला या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये तीन ग्राफ प्लॉट करायचे. डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, डिस्प्लेसमेंट वरून वेलोसिटी काढायची, वेलोसिटी वर्सेस टाइम, and we have to calculate the acceleration also, then acceleration versus time. So x equals to a sin of omega t and velocity v equals to dx upon dt here. So d by dt x ची व्हॅल्यू पुट करायची, ती आहे a sin omega t. So here a कॉन्स्टंट आहे, d by dt sin omega t हा cos omega t होईल, परत d by dt omega t फक्त ओमेगा होईल, into ला ओमेगा आला. This is the velocity. बघा आपण इथे velocity कशी काढली. वेलोसिटी v म्हणजे काय म्हटलं आपण, dx अपॉन dt. तुम्हाला फॉर्म्युलीज माहित आहे की d by dt sin थीटा हा cos थीटा असतो, d by dt cos थीटा हा मायनस sin थीटा असतो. इथे आपल्याला काय दिलेलं आहे, v इक्वल्स टू d by dt. x ची व्हॅल्यू काय आहे, x ची व्हॅल्यू आहे a sin ओमेगा t. म्हणजे इथे a कॉन्स्टंट आहे, तो मी लिहिला पहिले बाजूला. d by dt sin ओमेगा t हा बनेल cos ओमेगा t. थीटाच्या ठिकाणी फक्त ओमेगा t आहे, परत d by dt ओमेगा t हा ओमेगा बनेल. म्हणून इथे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बनला a ओमेगा cos ओमेगा t. सो हियर velocity v becomes a omega cos omega t. Now acceleration, small a नी दाखवतो आपण. हे असतं dv by dt. velocity ला डिफरन्शिएट करतो with respect to time, we get the acceleration here. So here d by dt velocity ची व्हॅल्यू आहे a omega cos omega t. Now differentiate again this. a equals to a into omega, a omega, both are the constant here. d by dt cos omega t काय होणार, minus, so here minus sin omega t into omega. omega 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 square बनेल, पहिलेचा ओमेगा होता. So here acceleration becomes minus a omega square sin omega t. This is equation 3. म्हणजे आपल्याला इथे डिस्प्लेसमेंट x ची व्हॅल्यू माहिती झाली, वेलोसिटी v पण माहिती झाली आणि ऍक्सिलरेशन स्मॉल a पण माहिती झाली. आता या तीनही व्हॅल्यू, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी आणि ऍक्सिलरेशन, इथे सायनुसायडल फंक्शन आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे this is cosine function and this is again sinusoidal function. Here the phase angle omega t is here in place of theta. sin theta च्या ठिकाणी omega t आहे. If this phase angle vary,
the function of displacement, velocity and acceleration is also varied. So for the graphical representation, we put these values here in the tabular form. आता आपल्याला टेबल कसं तयार करायचं सर्वात पहिले हे बघा. या टेबलमध्ये आपण सर्वात पहिले इथे पिरियडिक टाइम घेऊ. टाइम पिरियड कॅपिटल टी. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे फेज. फेज काय इथे ओमेगा टी. थीटाला आपण ओमेगा टी फेज. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे ग्राफ प्लॉट करायचे आपल्याला व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, व्हेलॉसिटी वर्सेस टाइम and acceleration versus time. So here displacement x, then velocity v, and then acceleration small e. आता टाइम कसा घ्यायचा पिरियडिक टाइम. तर हे बघा पिरियडिक टाइम आपल्याला अशा प्रकारे घ्यायचा आहे. इथे पहिले आपण इथे आपल्याला माहिती आहे एसएचओ मध्ये पार्टिकल आहे. सपोज हा पेंडुलम आहे, ही त्याची मीन पोझिशन आहे. तो एक ऑसिलेशन कसा कंप्लीट करतो पहा. ही मीन पोझिशन आहे पेंडुलमची. तर एक ऑसिलेशन कसा कंप्लीट करेल तो इथून इथे जाणार, परत इथे येणार, इथे येणार, इथे येणार. म्हणजे टाइम जो आहे इन वन कंप्लीट ऑसिलेशन पिरियडिक टाइम टोटल टाइम इज टी हियर अँड दॅट टाइम टी इज डिवायडेड इनटू 4 हियर. इथून इथे आला तो, इथून इथे गेला, परत इथून इथे आला आणि परत इथे आला. एक कंप्लीट वन ऑसिलेशन. सो दिस टाइम टी इज डिवायडेड इनटू 4 पार्ट. म्हणजे कसं होईल T/4 प्लस T/4 प्लस T/4 प्लस T/4 अशा 4 पार्ट मध्ये डिवाइड होईल. मग ही मेन पोझिशन आहे, इथे गेला, इथे 0 येईल, इथून इथे आला, इथे T/4 झाला तो. परत आता इथून इथे गेला, इथून परत कुठे आला, इथे आला. इथे काय बनणार आणखी तो परत T/4 प्लस T/4 इतका होईल. आता टाइम T प्लस T 2T/4 म्हणजे तो झाला T/2. परत इथे आल्यावर टाइम किती होणार T/2. ओके. अगेन when the particle is here now, इथून इथे गेला तो, परत T/4 प्लस T/4 प्लस T/4 किती झाला आता 3T/4. सो हियर 3T/4 होऊन जाणार. परत आता इथून इथे येईल त्याच्या मेन पोझिशनला. तर परत आता टाइम किती होईल, टाइम होईल T/4 प्लस T/4 प्लस T/4 किती होणार परत T/4 प्लस T/4 प्लस T/4 4T/4 दॅट इज T. परत इथे आला T बनला. तर आता इथे आपल्याला पिरियडिक टाइम कसा घ्यायचा आहे पहा. पहिले टाइम काय घेऊ आपण पिरियडिक टाइम हियर 0 फर्स्ट इनिशियल. व्हेन द पार्टिकल इज ॲट मीन पोझिशन तेव्हा टाइम पिरियड 0 बनला. मग तो इथून इथे मूव्ह झाला T/4 येईल. ओके. देन अगेन दिस टाइम बिकम्स इथून इथे आला T/2 झाला. परत इथून इथे आला पार्टिकल किती बनला टाइम 3T/4. देन अगेन इट रिटर्न्स टू द मेन पोझिशन. देन अगेन T. परत आता इथून इथे गेला तर तो किती बनणार 5T/4. कळलं. असा टाइम काढायचा आपल्याला. आता आपल्याला फेज घ्यायचा आहे ओमेगा टी. ओमेगा टी फेज ओमेगा टी आहे. ओमेगा काय असतो, ओमेगाची व्हॅल्यू सिन्स वी नो दॅट व्हॉट इज ओमेगा हियर 2π/T. हा फॉर्म्युला आहे ओमेगाचा. तर ओमेगाला आपण 2π/T ठेवलं
आणि स्मॉल टी. पहिले टाइम किती घ्यायचा आहे 0. तर पूर्ण फेज ओमेगा टी काय बनणार सरळ 0. दुसरा फेज ओमेगा 2π/t आहे आणि टाइम किती घ्यायचा आहे t/4. टाइमच्या ठिकाणी ओमेगा टी आहे, ओमेगाची व्हॅल्यू 2π/t आणि हा स्मॉल टी काय पुट करा t/4. टी कॅन्सल, π/2 म्हणजे इथे किती आला आता π/2 आला दुसरा फेज. तसंच आता तिसरा काढायच्या वेळेस आपल्याला टी किती घ्यावं लागेल t/2. ओमेगा टी इक्वल्स टू ओमेगा काय 2π/t, स्मॉल टी बनेल इथे t/2. सो टी गेट कॅन्सल हिअर, टू गेट कॅन्सल, ओनली पाय. म्हणजे पहिला फेज काय झाला 0, दुसरा π/2, टाइम t/2 असताना पाय, त्याच्यानंतर काय येईल आता 3π/2, त्यानंतर 2π येणार, त्यानंतर 5π/2 येणार. ओमेगाची व्हॅल्यू पुट करत चला, तुम्हाला फेज मिळून जाईल. तर पिरियड लिहिला आपण, त्यानंतर फेज अँगल इथे लिहिले वेगवेगळे. आता आपल्याला डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काढायची आहे, व्हेलॉसिटीची आणि ऍक्सेलरेशनची. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन. आता इथे आपण बघतो आहे की डिस्प्लेसमेंट एक्स हे कशाचं फंक्शन दिसत आहे तुम्हाला, साइनचं. डिस्प्लेसमेंट एक्स इक्वल्स टू a sin ओमेगा टी. एक्सच्या व्हॅल्यूज काढायच्या आपल्याला वेगवेगळे फेज अँगल घेऊन. पहिला फेज काय आहे 0. सो हिअर a sin ओमेगा टी या फेजच्या ठिकाणी काय ठेवावं लागेल 0. सो sin 0 0, a into 0 काय होईल 0. म्हणून सरळ इथे काय, जेव्हा फेज हा 0 आहे तेव्हा डिस्प्लेसमेंट 0 बनेल. आता sin π/2 दुसरी व्हॅल्यू काय x इक्वल्स टू a sin ओमेगा टी, म्हणजेच a sin ओमेगा टी च्या ठिकाणी काय ठेवता अँगल π/2. a sin π/2 sin 90 किती असतो 1. सो हिअर a into 1 a बनेल, म्हणून इथे a झाला, डिस्प्लेसमेंट a झाला. त्यानंतर sin π परत काय 0 आहे, a sin π 0 म्हणजे डिस्प्लेसमेंट सुद्धा 0 बनेल. आता sin 3π/2 x इक्वल्स टू a sin ओमेगा टी. तर a sin 3π/2 sin 3π/2 हा -1 होत असतो, म्हणजे हा -1 येईल, म्हणजे हे -a येणार, म्हणजे इथे बनला तो -a. परत sin any π 0, 2π पण 0, sin 2π 0, म्हणजे इथे x इक्वल्स टू a sin 2π. sin 2π 0, 0 into a, परत 0 बनला. sin 5π/2 म्हणजे परत इथे आला तो +1, म्हणजे तो 1 राहील, म्हणजे इथे काय बनणार +a बनणार. दिस इज द डिस्प्लेसमेंट हिअर. These are the values of displacement according to the different phase. Now we have to calculate here velocity. So velocity चा फॉर्म्युला पहिले लिहायचा आपल्याला. तर इथे velocity ही कशाचं फंक्शन आहे, velocity this is the function of cosine here. V equals to, what is V here, a omega cos omega t. So velocity V equals to a omega cos ओमेगा टी. पहिला फेज आपल्याला किती ठेवायचा आहे ओमेगा टी च्या ठिकाणी 0. सो cos 0 a into ओमेगा cos 0 किती 1. सो 1 into a omega. So here the velocity becomes a omega when the phase angle is 0. Now cos π/2 ठेवा आता. V equals to a omega cos omega t, a ओमेगा cos ओमेगा टी च्या ठिकाणी फेज अँगल किती घ्यायचा आपल्याला π/2 अँड cos π/2 किती असणार, cos π/2 हा 0 असणार. सो a ओमेगा into 0, the velocity becomes cos 90 0. So here this velocity becomes a omega into 0. So here the velocity becomes 0. Now cos पाय ठेवायचा आता आपल्याला फेज पाय ठेवायचा आहे, तर cos पाय किती असणार -1. सो हिअर V इक्वल्स टू a ओमेगा cos ओमेगा t, a ओमेगा
कॉस ऑफ ओमेगा टी म्हणजे कॉस पाय आणि कॉस पाय हा असतो -1 म्हणजे व्हेलॉसिटी आली -a into ओमेगा. So here -a into omega. Now when the phase is here 3 pi by 2 म्हणजे इथे v equals to a omega cos of omega t. इथे आपल्याला काय ठेवावं लागेल a omega cos of 3 pi by 2 आणि cos 3 pi by 2 हा काय असणार आहे cos 3 pi by 2 0 असणार आहे म्हणजे इथे काय येणार आहे 3 pi by 2 म्हणजे 0 म्हणजे a omega into हा 0. So here 0 it becomes 0 here. Now cos 2 pi ठेवावं लागेल आता velocity v equals to a omega cos omega t. तर cos 2 pi हा 1 होतो मग cos 2 pi 1 झाला इथे सपोज इथे cos 2 pi आहे हा 1 झाला 1 into a omega. This is a omega. So here it becomes a omega cos 5 pi by 2. cos 5 pi by 2 हा 0 होतो आणि इथे 0 into cos 5 pi by 2 आपण पुट केला cos 5 pi by 2 0 0 into a omega it becomes 0. This is the values of velocities. Now again acceleration again the sinusoidal function. So here the acceleration formula of acceleration here. What is acceleration? A equals to -a omega square sin omega t minus a omega square sin omega t. पहिला फेज काय ठेवू आपण 0 sin 0 काय बनणार 0 म्हणजे -a omega square into sin 0 0. So it becomes 0. So acceleration when the phase is 0 then acceleration is also 0 here. Then here -a omega square sin omega t. आता दुसरा फेज काय ठेवायचा आपल्याला दुसरा फेज ठेवायचा पाय बाय 2 म्हणजे साइन ऑफ ओमेगा टी च्या ठिकाणी काय ठेवू पाय बाय 2. सो हियर इट बिकम्स -a ओमेगा स्क्वेअर आणि साइन पाय बाय 2 हा 1 असतो म्हणून इथे सरळ काय बनेल ॲक्सेलरेशन a -a ओमेगा स्क्वेअर. सो हियर द ॲक्सेलरेशन बिकम्स -a ओमेगा स्क्वेअर when the phase angle is pi by 2 radian. Okay. Now when the phase is pi then again acceleration becomes sin pi 0. So acceleration becomes 0 here. When phase 3 pi by 2 म्हणजे sin 3 pi by 2 this is -1. Okay, see here acceleration is here -a omega square into sin omega t square into sin omega t. So -a omega square sin of omega t किती ठेवायचा आहे 3 pi by 2. 3 pi by 2 ठेवला आपण sin of 3 pi by 2 हे तर आहेच -a omega square sin 3 pi by 2 काय होईल परत -1 मायनस इथे प्लस बनणार म्हणजे हा बनणार a omega square. So here this acceleration becomes a omega square when the phase is 3 pi by 2. Now 2 pi sin 2 pi 0 into -a omega square 0. Okay. Now sin 5 pi by 2 -a omega square sin 5 pi by 2 sin 5 pi by 2 1 होईल 1 into -a omega square minus a omega square. These are the values which are put in the tabular form, different values. This is period, phase, displacement, velocity and acceleration. Now we have to plot the graph between displacement versus speed, velocity versus speed and acceleration versus speed. So here the graphical representation ग्राफ प्लॉट करायचा आपल्याला. ग्राफ प्लॉट करण्याकरता आपण इथे दोन ऍक्सिस घेऊ बरोबर. This is x axis and this is y axis. Along y axis we plot a graph
initially we plot the graph between displacement versus period. So here when we plot the graph between displacement versus period, then mean position म्हणजे इथे 0 घेतली आपण. इथे डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम हा ग्राफ करायचा आहे. प्लॉट डिस्प्लेसमेंट पहा कसं व्हॅरी होऊन राहिलेलं आहे. +a to -a म्हणजे आपण इथे वरती +a लिहूया. आणि इथे -a मध्ये मीन पोझिशन 0. सो ना ग्राफ प्लॉट करण्याकरता आपण एक्स ऍक्सिसला काय दाखवणार आहोत? आयदर फेज और पिरियड, आयदर फेज ओमेगा टी और टाइम पिरियड टी, दोन्ही दाखवू शकतो आपण. आता इथे आपला ग्राफ व्यवस्थित येण्याकरता इथे तुम्ही अशा प्लॉट करू शकता व्हर्टिकल लाईन्स बरोबर स्केलने. सारख्या डिस्टन्सवर प्लॉट करून घ्यायच्या. आपल्याला ग्राफचं नेचर, त्याचं कन्क्लुजन पण ड्रॉ करायचं आहे त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरून. So here initially when the phase angle 0 किंवा पिरियडिक टाइम 0 असताना डिस्प्लेसमेंट हे 0 आहे. म्हणून ग्राफ आपला कुठून स्टार्ट होईल? पहिला पॉइंट 0 येईल. ओके. वेन t/4 टाइम, पिरियडिक टाइम t/4 असताना डिस्प्लेसमेंट हे +a आहे. म्हणजे आपला ग्राफ इथून इथे गेला, हा पॉइंट आहे. ओके. नाउ when the phase angle is pi, then it becomes 0 again. Sorry, बघा इथे पहिले इनिशियली पिरियडिक टाइम 0 असताना डिस्प्लेसमेंट हे 0 आहे. इथे आला. आता पिरियडिक टाइम t/4 असताना a आला डिस्प्लेसमेंट. मग a आपण +a इथे दाखवलेला आहे, हा पॉइंट इथे. त्याच्यानंतर t/2 असताना परत 0 आला, इथून इथे येईल आपला पॉइंट 0 ला, हा 0 ची लाईन आहे. त्यानंतर 3t/4 असताना -a आला, म्हणजे इथून इथे आला -a, इथे दाखवलेला आहे आपण निगेटिव्ह सायकल. त्यानंतर परत t असताना परत तो 0 ला गेला, म्हणजे ग्राफ इथून इथे आला 0 ला, हा 0 आहे. परत तो जेव्हा 5t/4 आहे तेव्हा डिस्प्लेसमेंट +a आहे, म्हणजे इथून कुठे गेला? हा इथे गेला. असं नेचर आपल्याला मिळेल. बघा पहिले 0 to a, then like this, like this. व्यवस्थित प्लॉट करायचा ग्राफ. हा झाला पहिला ग्राफ. So here 0, here the periodic time is t/4. आपण इथे ओमेगा टी पण फेज पुट करू शकतो, म्हणजे π/2 पण करू शकतो. त्याच्यानंतर इथे तो फेज तो पिरियड आहे t/2. त्यानंतर आहे इथे तो 3t/4. त्याच्यानंतर टी आहे इथे कॅपिटल टी, आणि इथे आहे तो 5t/4. दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बिटवीन y ऍक्सिसला पण काय घेतलेलं आहे इथे? डिस्प्लेसमेंट. अलॉंग y ऍक्सिस वी टेक हियर डिस्प्लेसमेंट, असं चाललेलं आहे. आणि डिस्प्लेसमेंट आणि एक्स ऍक्सिसला घेतलं आपण ओमेगा टी और कैपिटल टी, पिरियडिक टाइम. सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. नाउ सेकंड ग्राफ, व्हेलॉसिटी वर्सेस पिरियडिक टाइम. तर आता आपण दुसरा जो ग्राफ बनवू
तो बनवूया velocity versus time. So here we take this is the mean position O. This is x-axis. Along x-axis either omega t or periodic time. Along y-axis there is a velocity. This is the graphical representation between the velocity versus periodic time. Velocity व्हॅरी कशी होत आहे प्लस ए ओमेगा टू मायनस ए ओमेगा म्हणजे आपण पॉझिटिव्ह सायकल इथे वरती प्लस ए ओमेगाने दाखवणार आहोत प्लस ए ओमेगा आणि इथे निगेटिव्ह सायकल मायनस ए ओमेगा. आता व्हेलॉसिटीचा ग्राफ बघा कसा मिळतोय आपल्याला. व्हेलॉसिटी झिरो पिरियडिक टाइम असताना किती आहे प्लस ए ओमेगा म्हणजे झिरो असताना ती प्लस ए ओमेगा आहे म्हणजे पहिला पॉईंट इथे येईल. त्यानंतर T/4 असताना झिरो आला म्हणजे इथून आपला ग्राफ आला प्लॉट करायचा आपल्याला इथे आला. दिस इज T/4. नाव T/2 असताना तो मायनस ए ओमेगा आली म्हणजे इथे येईल पॉईंट हा. इथून ग्राफ इथे आला. ओके. देन 3T/4 असताना परत झिरोला गेला इथून झिरोला आला. देन टी असताना परत काय आली व्हेलॉसिटी प्लस ए ओमेगा आली म्हणजे प्लस ए ओमेगाची लाईन ही आहे इथे गेला ग्राफ. त्याच्यानंतर 5T/4 असताना ती झिरो आहे परत तर इथून कुठे आली झिरोच्या आली तर व्हेलॉसिटी becomes now here. This is the graphical representation between velocity versus periodic time. So here 0 T/4 हा time will T/2 हा 3T/4 हा बनेल T. This becomes T and this becomes 5T/4. Now third graph is between acceleration versus time. So acceleration versus time हा काढण्याकरता इथे आपण x axis ला either ओमेगा टी or period t origin इथे आपल्याला काय घ्यायचं आहे ऍक्सेलरेशन जे व्हॅरी होत आहे प्लस ए ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे हे पॉझिटिव्ह सायकल आपण दाखवणार आहोत प्लस ए ओमेगा स्क्वेअर आणि निगेटिव्ह सायकल दाखवणार आहोत मायनस ए ओमेगा स्क्वेअर निगेटिव्ह मध्ये मेन पोझिशन 0. सो द ग्राफ बिटवीन कशा कशामध्ये काढायचं आहे आपल्याला ऍक्सेलरेशन वर्सेस ओमेगा टी और पिरियडिक टाइम. जेव्हा पिरियड 0 आहे तेव्हा ऍक्सेलरेशन 0 आहे म्हणजे हा ग्राफ इथून स्टार्ट होईल 0 पासून पहिला पॉइंट हा मिळाला. जेव्हा T/4 टाइम आहे तेव्हा मायनस ए ओमेगा स्क्वेअर आहे म्हणजे तो इथून इथे आला ग्राफ. T/2 असताना परत 0 आहे म्हणजे इथून आता 0 ऍक्सिसला आला इथे आला आहे 0 ची लाईन. त्यानंतर 3T/4 असताना प्लस ए ओमेगा स्क्वेअर आहे म्हणजे प्लस ए ओमेगा स्क्वेअर ही लाईन इथे आला तो पॉइंट आता तो कर्व असा येईल इथे. त्यानंतर टी असताना परत 0 आहे तो इथे आला. ओके 0 ची लाईन. परत 5T/4 असताना मायनस ए ओमेगा स्क्वेअर आहे म्हणजे तो आता मायनसच्या लाईनला इथे आला तो पॉइंट मायनस ए ओमेगा स्क्वेअर. Here 0, then this periodic time T/4, then T/2, then 3, this is 3T/4, this is T, and this periodic time is 5T/4. So this is the graphical representation between displacement versus time, velocity versus time, and acceleration versus time. याला आपण या फिगरला फिगर ए म्हणूया, याला फिगर बी म्हणूया आणि याला फिगर सी.
आता या ग्राफवरून आपल्याला त्याचं नेचर कसं दिसतंय कर्वचं, याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन प्लॉट करायचं आहे, कन्क्लुजन ड्रॉ करायचं आहे. आता कन्क्लुजनचे पॉइंट्स कुठले कुठले येईल बघा, की फ्रॉम धिस ग्राफिकल रिप्रेझेंटेशन when the particle starts from mean position, here this displacement, velocity and acceleration, these are the periodic function of time. These three, displacement, velocity and acceleration, are the periodic function of time. Periodic function of time म्हणजे काय? हे बघा, हे displacement, velocity आणि acceleration after इथे 2π रेडियन 2π परत ते सेम सायकल रिपीट होईल, परत सेम तसंच तुम्हाला नेचर दिसेल. मीन्स द डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड एक्सेलरेशन दे आर पिरियडिक फंक्शन ऑफ टाइम. दिस इज द फर्स्ट कन्क्लुजन. सेकंड कन्क्लुजन इज दॅट हियर द ग्राफ बिटवीन डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम हा जेव्हा प्लॉट केला, दिस इज द सायनुसायडल फंक्शन. द graphical representation between velocity versus time, this is the cosine function, and the acceleration versus time, this is the sinusoidal function. This is the second conclusion. Third conclusion is that the phase difference, बघा इथे, the phase difference between displacement versus time and velocity versus time. इथे हा phase difference इथे 0 आहे, इथे π/2. म्हणजे यांच्यामध्ये कितीचा झाला फेज डिफरन्स π/2 चा. सो हियर द फेज डिफरन्स कशा कशामध्ये बिटवीन डिस्प्लेसमेंट x अँड व्हेलॉसिटी v, दिस बिकम्स π/2. ओके, तसंच द फेज डिफरन्स बिटवीन व्हेलॉसिटी वर्सेस टाइम अँड ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम, इथे सुद्धा पहा π/2 आणि हा 0 म्हणजे परत कितीचा येतो π/2 चा. कशा कशामध्ये व्हेलॉसिटी वर्सेस टाइम अँड ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम. बट हियर द फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम अँड ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम, दिस इज π रेडियन आफ्टर π. इथे एक ऑसिलेशन पूर्ण कंप्लीट ऑसिलेशन इथे 2π ला होईल, एक कंप्लीट 2π रेडियनला. पण इथे हा फेज किती दिसतोय 180 दिसतो आहे, म्हणजे π रेडियन. मीन्स हियर वी कन्क्लूड दॅट द फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम अँड द ॲक्सेलरेशन वर्सेस टाइम इज हियर π रेडियन. हे पण कन्क्लुजन झालं. आणि एक हे कन्क्लुजन इथे होईल की ऑल द कर्व्स, ऑल द शेप्स, दीज आर द शेप्स, ऑल द कर्व्स आर रिपीटेड आफ्टर 2π रेडियन. बघा 2π रेडियन फेज जेव्हा बनताय परत सेम सायकल इथे तसंच रिपीट होईल. हे सुद्धा कन्क्लुजन झालं. म्हणजे ऑल दीज कर्व्स, दॅट इज डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन, ऑल दीज कर्व्स आर रिपीटेड आफ्टर 2π रेडियन फेज, 2π रेडियन. These are the conclusion from the graphical representation. This is all about the graphical representation of SHM if the particle starts from mean position. Similarly, we have to plot the graphical representation if the particle starts from extreme position. Same घ्यायचं आहे, फक्त इथे एक्स्ट्रीम पोझिशनला जर पार्टिकल असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट x = a sin ω t बघितलं आपण. मग हे साइनचं फंक्शन आहे, याला डिफरन्शिएट केलं तर हे कॉसचं बनेल. परत याला डिफरन्शिएट केलं हे कशाचं बनेल, हे कॉसचं आहे, हे साइनचं बनेल, परत हे कॉसचं बनेल. म्हणजे इथे फंक्शन्स हे वेगळे येतील. इथे साइनचं आहे, इथे कॉस राहील, इथे कॉस आहे साइन राहील, इथे साइन आहे कॉस राहील. फक्त इतकाच फरक. That is the graphical representation if the particle starts from extreme position, and that graphical representation we'll see in the next lecture. Thank you so much. So keep studying and happy learning.